आईच्या कुशीत झोपलेल्या अवघ्या 5 महिन्यांच्या चिमुकलीला नराधम बापानं हिसकावून घेत जमिनीवर जोरात आपटलं। यामध्ये चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। घटना काय घडली होती संपूर्ण पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर उरणमधील बोकडविरा इथं रविवारी ही घटना घडली आहे। या प्रकरणी नराधम बापाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की अमृता खुशीराम ठाकूर ही पती खुशीराम ठाकूर याच्यासोबत बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीच्या भाड्याच्या खोलीत काही दिवसांपासून राहत होती। त्यांना 5 महिन्यांपूर्वी मुलगी झाली। तिचं नाव रुही असं ठेवलं होतं। अमृता आणि खुशीराम यांच्यात रविवारी दुपारी काही कारणांनी भांडण झालं। तेव्हा अमृता तिच्या 5 महिन्यांच्या रुहीला घेऊन शेजारी नातेवाईकांकडे गेली। पत्नी आपल्या चिमुकल्या मुलीसोबत नातेवाईकांकडे गेल्यानंतर संतापलेल्या खुशीराम ठाकूर यानं नातेवाईकांचं घर गाठलं। तिथं त्यानं माझी मुलगी दे असं म्हणत पत्नी अमृता हिच्याशी वाद घातला। आपल्या चिमुकलीला देण्यास आईनं विरोध केला। तेव्हा खुशीरामनं रुहीला हिसकावून घेतलं। चिमुकली जोरजोरात ओरडत राहिली तरीही खुशीराम शांत बसला नाही। त्यानंतर त्यानं चिमुकलीला जमिनीवरती आपटलं। 5 महिन्यांच्या रुहीला जमिनीवर आपटल्यानं तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। यात ती मृत्युमुखी पडली। नराधम बापानं चिमुकलीला बळी घेतल्यानंतर नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला। या घटनेची माहिती उरण पोलिसांना कळवण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी खुशीरामला ताब्यात घेतलंय। त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।